नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आज सकाळी मी 6ला उठलो होतो आणि थोडी भूक पण लागली होती. म्हटलं जाऊन पहिले नाश्ता करून येऊ आणि नाश्त्याला घेतली आहे मी इडली. मी पटापट इडली खाऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. त्यानंतर मी महादेवाच्या मंदिरात गेलो, पाया पडल्या आणि थोडा वेळ तिथंच बसून राहिलो. आता मी आलोय महात्मा फुले म्युझियमला आणि म्युझियम मध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार. त्यासाठी तुम्ही ब्लॉग विदाऊट स्किप करता कंटिन्यू बघा. मध्ये एंटर होताच महात्मा फुले यांचा पुतळा आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या बनवल्या आहेत आणि ह्या बाहुल्या चिंध्यांपासून बनवल्या आहे, म्हणजे वेस्ट पासून बेस्ट बनवलंय. इथे डासांचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल पण बनवलेले आहे. मातींपासून वेगवेगळ्या प्रकारच्या बनवलेल्या मूर्त्या पण इथे आहे. शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे मॉडेल पण आहे. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन कंपनीचे नकाशे आणि मॉडेल पण आहे. टांगा गाडी, बोट, तबला, झोका, खुर्ची, कपाट, पलंग, घर, टेबल आणि चाकू हे सगळं लाकडांपासून बनवलेलं आहे. हत्तीच्या दातावर वेगवेगळ्या प्रकारचं केलेलं कोरीव काम आणि लाकडावर केलेलं वेगवेगळ्या प्रकारचं कोरीव काम पण आहे. नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराचं आणि केरळमधील हत्तीचं लाकडी मॉडेल पण आहे. कागदी लाद्यांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पण आहे. ASLVचं मॉडेल पण आहे. चांबड्यांचे वेगवेगळे प्रकार पण आहे. कलापूर्वक वेगवेगळ्या प्रकारची पितळाची भांडी, उंट आणि तांब्याची वेगवेगळी प्रकारची कलापूर्ण भांडी आहे. मातीपासून बनवलेले सगळ्या प्रकारचे फळे पण आहे. काचेपासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारची वस्तू पण आहे. शेतीला पाणी देण्याचे वेगवेगळ्या पद्धतीचं मॉडेल पण बनवलेलं आहे. शेतीच्या कामासाठी यूज होणारे हत्यारे तसेच नारळाच्या झाडापासून वेगवेगळ्या प्रकारचे बनणारे वस्तू पण इथं आहे. बैलांचे प्रकार आणि गोबर गॅसचं मॉडेल पण आहे. आणि हा आहे झाडाच्या तंतूपासून तयार केलेला शर्ट. कोंबड्यांचे पण खूप सारे प्रकारचे मॉडेल आहे. मुंगूस आणि रानडुकराचे तोंड आणि रानडुकराची कवटी पण आहे. आणि इथे लय मोठे प्रकारचे क्रिस्टल पण ठेवलेले आहे. तर आजचा ब्लॉग मी 2 पार्ट मध्ये टाकणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. कारण आजचा ब्लॉग खूप मोठा झालाय. तर पार्ट 1 मी आज टाकणार आहे आणि पार्ट 2 मी उद्या टाकणार आहे. तर पार्ट 1 मी याच ठिकाणी एंड करतोय. पार्ट 1 कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पार्ट 2 मध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये.